वांगचूक यांच्या लढ्याला कोल्हापुरातून ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळतो। ऐतिहासिक बिंदू चौकात ठाकरे सेनेकडून घोषणाबाजी करण्यात आली। संजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। सोनम वांगचूक सर यांचं जे विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आंदोलन चालू आहे, यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे आलोय। आज बघितलं तर कालची घटना आपण बघितली असेल तर वाईट पद्धतीनं या नालायक सरकारनं म्हणजे इंग्रज सरकारनं म्हणजे नालायक पद्धतीनं त्यांना शिव्या दिल्या आणि आंदोलनाचा बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला। पण ही लोकशाही आहे, यात असं चालणार नाही। आज बघितलं तर या सरकारला अल्लाउद्दीन खिलजीची उपमा देऊ वाटते, कारण हजारो विद्यार्थी पेपर लीकमुळे त्रस्त आहेत। एक तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम चालू आहे। म्हणून आज सोनम वांगचूक सरांच्या पाठीशी आम्ही आहोत कोल्हापूरकर, हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने इथं आलेलो आहे। उद्धव ठाकरेंमध्ये रामच राहिलेला नाही, ठाकरेंच्या मागे कोणी सेनाही उरली नाही। उद्धव ठाकरेंची परिस्थिती आणखी वाईट होणार, मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली। उद्धवजींना म्हणा, आता कोणीच तुमच्याकडे राहिलं नाही, तुमच्यात रामच राहिला नाही म्हणून तुम्हाला रामाची आठवण झालेली आहे। कुठला राम राहिले त्यांच्यामध्ये? मागे कोणी सेना पण राहिली नाही, त्याच्यामुळे आता त्यांना राम आठवतोय आणि जाऊन सगळे आता टाळ्या वाजवतात, सगळीकडे जाऊन भजन कीर्तन करतायत। ज्या काँग्रेसने अयोध्येला राम मंदिराला विरोध केला, रामाला काल्पनिक म्हटलं, त्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात, आता तुमची काय परिस्थिती होणार आहे? तुमची परिस्थिती यापेक्षा जी आहे त्यापेक्षाही खराब होणार आहे। तुम्ही आता किती नौटंकी केली, किती नाटकं केले किंवा आता मी रामाच्या बाजूने रामाला वाचवायला चाललोय, याचा कोणावरही परिणाम होणार नाही। शरद पवार यांनीही आंदोलनाला बसावा आणि पाठिंबा द्यावा। दिल्लीला जा, केवळ घरी बसून बोलू नका, मंत्री महाजन यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली। काँग्रेसच्या वतीनं शिवसेनेने गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेले, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्याला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्यांची अटक सत्र त्यांनी केली। त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। चांगलं आहे, तुम्ही पण बसा म्हणा आंदोलनाला। आमच्याकडे नवीन पक्ष कुठला येणार नाही, स्पष्ट केलेलं आहे। आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्यामध्ये मर्ज व्हावं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे। आता तुमचे सूत्र काय म्हणतात तो वेगवेगळं आहे अजून, पण आमचं म्हणणं असं आहे, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता नवीन पक्ष कुठलाही आमच्याकडे येणार नाही। अहो ठाकरे, टीका करण्यापेक्षा पक्षाकडे लक्ष द्या, आमच्यावर टीका केल्याने तुमचा पक्ष वाढणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंना हा खोचक सल्ला दिलाय। त्यांना काय बोलावं काय नाही सगळं त्यांचा तोल चाललेला आहे। त्यांच्याकडे आता कोणी शिल्लक नाही म्हणून त्यांना इकडे डल्ला मारला, तिकडे डल्ला मारला, इकडे खोके टाकले, तिकडे खोके टाकले, याच्याशिवाय बोलायला त्यांना दुसरं काहीच नाही आहे। यापेक्षा थोडं पक्षाकडे लक्ष द्या, संघटनेकडे लक्ष द्या, पक्ष वाढवा आपला, त्यांना काही पॉझिटिव्ह काही सांगा। आमच्यावर टीका केल्याने काही पक्ष वाढणार आहे का? त्याच्यामुळे पक्ष वाढणार नाही आणि म्हणून काहीतरी बेताल बोलायचं, काहीतरी सांगायचं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक जास्त खराब होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।